धुळे जिल्ह्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। धुळे जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव, वसमाणे आणि तापी परिसराला भेट दिली। त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। ऊस, कापूस, मका, केळी आणि पपईसह अनेक पिकांचं नुकसान झालं असून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास रावल यांनी दिलाय। काल धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक असा आमच्याकडे जवळपास 50 मिलीमीटरचा पाऊस झाला आणि अवघ्या तासाभरामध्ये होतं ते नव्हतं झालं। हजारो हेक्टर आमच्याकडे केळी, पपई, ऊस, कापूस, मका या सगळ्याच गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एक चिंतेचं आणि दुःखाचं वातावरण तयार झालं। मी इथे बांधावर आलो आहे। आमचे सर्व शेतकरी बांधव यांच्याबरोबर आम्ही ही सगळी परिस्थिती बघितली। अर्थात त्यांचं दुःख एवढं मोठं आहे शब्दामधून आपल्याला सांगता येणार नाही, परंतु मी त्यांना आश्वासित केलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ, महाराष्ट्र सरकार हे तुमच्या पाठीशी उभं आहे आणि या शिंदखेडा तालुक्यातील, धुळे जिल्ह्यातील संबंध जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानाला जे काही कॉम्पन्सेशन महाराष्ट्र सरकार देईल त्याच्यामध्ये आवश्यक आपल्यालाही देणार। खरं तर आत्ता कालपर्यंत परिस्थिती चांगली होती, पण अवघ्या तासाभरामध्ये सगळं होतं ते उलट झालं आणि मग हातातला तोंडातला घास हा लोकांच्याकडून निघून गेला। पपई जर तुम्ही बघितली तर रेडी पपई म्हणजे या पंधरवड्यामध्ये दिवाळीनंतर ही पपई बाजारात विकण्याची होती आणि चांगली किंमत या पपईला मिळणार होती। आता निसर्ग आपल्या हातात नाही आणि म्हणून ही सगळी जी परिस्थिती ओढवली आहे, या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी चिंता न करता महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आणि म्हणून चिंता करण्याची गरज नाही। जे शक्य होईल, जी ताकद लावता येईल ती ताकद लावण्यासाठी देवेंद्र भाऊ प्रयत्न करतात आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आहेत तर त्यांच्या माध्यमातून मोठी मदत होईल अशा लोकांमध्ये मी त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करतात, नक्कीच त्याच्यामध्ये मार्ग निघेल। सगळ्यांनी धीर धरलं पाहिजे आणि या प्रसंगाला, या आपत्तीला सगळ्यांनी मिळून तोंड दिलं गेलं।